नमस्कार, मी पूनम चौगुले. तोडकर संजीवनी आरोग्यविषयक कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. निसर्ग हा आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे. निसर्गानं आपल्याला भरभरून दिलाय असं आपण ऐकतो, पाहतो, वाचतो. पण या निसर्गानं दिलेली औषधी वनस्पती यांच्याबद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत, रादर माहीतच नाही. अशीही लोक आपल्या अवतीभोवती आहेत. पण निसर्गोपचार पद्धत ही आजही भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र याचे जे माननीय स्वागतजी तोडकर सर आहेत, जे निसर्गोपचार तज्ज्ञ म्हणून काम करतात, यांच्या माध्यमातून निसर्गोपचार पद्धत, तिचा प्रचार, तिचा प्रसार करण्याचं काम केलं जात आहे. निसर्गोपचार पद्धतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्याधी, त्याच्यावरील उपचार हे आपण सरांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत माननीय स्वागतजी तोडकर सर. सर, तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. निसर्गोपचार पद्धत ही भारतीय संस्कृतीनं दिलेली एक जुनी ठेव आहे. बरोबर. असं आपण नेहमीच ऐकतो, वाचतो, बोललं जातं. पण ही पद्धत म्हणजे नेमकी काय आहे? निसर्गोपचार म्हणजे निसर्गातून मिळालेले जे घटक आहेत, म्हणजे आता पालापाचोळा असेल किंवा जडीबुटी असतील, काहींचे खोडं असतील किंवा काहींच्या फांद्या आहेत, काहींची फळं आहेत, याचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी खूप छान प्रकारे होतो. आता उमराची फळं असतील किंवा उमराचं खोड आहे, बरेच आहेत, असे कल्पवृक्ष सगळेच आहेत म्हणायला हरकत नाही. अशा ज्या औषधी वनस्पती आहेत याचा मानवी आरोग्यासाठी खूप छान प्रकारे उपयोग करून घेता येतो आणि त्यातून आपलं आरोग्य, आपण निरोगी जीवन जगू शकतो, आरोग्य चांगलं ठेवू शकतो. अशा प्रकारचं ही एक पॅथी आहे. ही खूप जुनी आहे. अगदी आयुर्वेद, नॅचरोपॅथ हे जवळपास सेमच आहेत म्हणा, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अशा. तर अशा पद्धतीची ही पॅथी आहे आणि याचा साईड इफेक्ट नाही मेन म्हणजे. हे सगळ्यात महत्त्वाचं की याचा साईड इफेक्ट काय नाहीये. सर, आपण आता बघतोय की आत्ताचं जीवनमान हे खूप धकाधकीचं, ताणतणावाचं, कमी शारीरिक कष्टाचं आणि बैठे काम जास्त असणार आहे. ह्याचं जर आपण बघितलं तर पूर्वीचं जीवनमान हे तसं खूप शारीरिक कष्टाचं असायचं. लोक चालत जायचीत, शेती कामं जास्त असायचीत आणि आहार तसा हलका असायचा, म्हणजे ठराविक. आता आपण बघतोय की जंक फूड आलंय, वेगवेगळे फूडची व्हरायटी आपल्याला मिळते. मग याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की सध्याचं जीवनमान आणि पूर्वीचं जीवनमान? पूर्वीचा आहार साधा असायचा आणि काम जड असायचं. आता कसं आहे की शरीर जड झालंय आणि काम खूपच हलकं होऊन बसलंय. कारण खूप आरामदायी काम चाललेलं आहे. AC मध्ये फॅन लावून झोपणं किंवा बेडवरती मोठमोठ्याल्या गाद्या ठेवणं, आरामदायी सोफा असणे, हे सगळं झालेलं आहे. ऑफिसमध्ये सुद्धा तसंच आहे. तर याच्यातून काय झालंय की शरीराचं खूप नुकसान व्हायला लागलंय. पूर्वीचे लोक अगदी शेतात गेले तर साधं एक घोंगडा अंतरायचे आणि त्याच्यावरती झोपून टाकायचे. अगदी वाकडं तिकडं सगळं ते खडे कुडे सगळं असायचं त्याच्यात. त्यातही लोक आरामदायी अगदी आरामात झोपायचे आणि त्या ह्यानं कसं असायचं, त्यांचं शरीर मजबूत होतं. आज व्यायामाचा अभाव, आहार चुकीच्या पद्धतीचा, त्यामुळे सगळं हे बिघडत चाललेलं आहे. आणि विशेष करून काय झालं याच्यामध्ये की पुरुषांचं तरी बरं आहे, पण स्त्रियांचं आरोग्य खूपच धोक्यात आलेलं आहे. पूर्वीच्या स्त्रिया बघितलं तर शेतामध्ये जाऊन ते दिवसभर बसून भांगलन करणे, वाकून दिवसभर ते भात लावण्याचा प्रकार असायचा किंवा ते भुईमुग टोकण्याचा प्रकार असायचा. तर ही वाकून कामं असायची, त्यामुळे त्यांची कंबर असू दे किंवा त्यांचं बाकीचं सगळं बसून असू दे, पोट कमी असायचं. अशा खूप साऱ्या शारीरिक कष्टांमुळं आणि तेथून आल्यानंतर घरी जेवण, सकाळची न्याहारी घेऊन जाणं चालत, शेतावरती पूर्वी चालत जायचे, तर रोड नसायचे, रस्ते नसायचे. आता काय झालं की शेतापर्यंत सुद्धा बऱ्याच लोकांच्या डांबरी रस्ते झाले आहेत लिटरली, आणि त्यामुळं गाडीवरून शेतापर्यंत जाणे, चालणं बंद झालेलं आहे. आज पूर्वी कसं होतं की आता सगळ्याला मशिनरी आलेल्या आहेत. ऊस तोडण्यासाठी सुद्धा मशिनरी आलेले आहेत, पिकं काढण्यासाठी सुद्धा मशिनरी आलेले आहेत, ते आता पेरण्यासाठी सुद्धा मशिनरी आलेले आहेत आणि फास्ट सगळं जग होत चाललेलं आहे. आणि याच्यातून आता औषध फवारणीचा एक प्रकार जास्त वाढलेला आहे. आणि औषध फवारणीमुळे सुद्धा कसं आहे, खूप साऱ्या गोष्टींना आज थायरॉइडचं प्रमाण वाढलेलं आहे. आज महिलांच्या गर्भाशयात गाठी वाढलेल्या आहेत. PCOD सारखे आजार आता फार लहान लहान मुलींना सुद्धा व्हायला लागलेले आहेत. लहान लहान मुलींना थायरॉइडचे प्रकार व्हायला लागलेले आहेत. आणि हल्लीचं जीवनमान बघितलं तर खरंच महिलांचं तर खूपच विस्कळीत झालंय. बरोबर. सर, आता तुम्ही म्हटलं जसं की थायरॉइड होतं म्हणजे नेमकं काय होतंय? ग्रंथी काही अनबॅलन्स होतात. आपल्याला कसं असतं त्याच्या पाठीमाग, आता सगळ्यांना माहिती आहे की थायरॉइड झाला म्हणजे घशात गाठ वगैरे येणे हे प्रकार घडतात. किंवा बरेचदा असं म्हणतात की थायरॉइड पुढे जाऊन तो नाही काळजी घेतली तर त्याचं वाढत गेलं तर पुढे जाऊन काही गोष्टींचे गाठींचे कॅन्सर होतात, असं इथंपर्यंत जाऊ शकतं. तर हे थोडंसं महिलांनी काळजी घेणं गरजेचं आहे. कसं आहे की
तुम्ही जे खाता पिता ज्यातून ऊर्जा तयार होते ती ऊर्जा खर्च करणं पण गरजेचं आहे. आता शेतातच जाऊन राबा असं माझं मत नाही आहे, पण कसं आहे की तुम्ही राहू दे शेतात राबायचं, कमीत कमी तुम्ही योगा करा, कमीत कमी तुम्ही कुठली तरी एक्सरसाइज करा, किंवा आपण जर समजा कोण शहरात राहत असतील तर जिन्यावरून तरी किमान एक 10 वेळा खालवर केलं सकाळ संध्याकाळी तरी सुद्धा खूप. लिफ्टवर जाण्यापेक्षा जिन्याने जात चला. जेवढं शरीरातून घाम जाईल तेवढे टॉक्झिन्स बाहेर निघून जातील, आणि जेवढे टॉक्झिन्स निघून जातील तेवढ्या चांगल्या पद्धतीचं शरीर आपलं राहू शकतं. आज घाम येणे प्रकारच बंद झालेला आहे. म्हणजे जरा काही गरम व्हायला लागलं की लगेच. आता दिवसभर पूर्वीची महिला दिवसभर उन्हात काम करायची शेतामध्ये, त्यांना कुठं फॅन होता? त्यांना फॅन नव्हता. त्यांची स्किन खूप छान असायची, भले कलर त्याचा सावळा असेल पण ती निरोगी असायची. आज काय झालंय की प्रत्येकाला सुंदर दिसायला पाहिजे, स्किन एकदम गोरी पाहिजे, ग्लो पाहिजे, त्यासाठी 100 प्रकारचे केमिकल्स लावायचे. त्या पद्धतीनं सगळं म्हणजे नॅचरल लाईफ सगळं विसरून गेलंय. आणि ते गोरं करण्यासाठी बरीच स्टीम घ्यायची. पूर्वी उन्हातच स्टीम होऊन जायचं, आणि सूर्यकिरणातून जे घटक मिळतात, जे म्हणजे तसं बघायला प्रोटीन्स मिळतात, जे आता व्हिटॅमिन डी असतील, व्हिटॅमिन्स वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात, हे हल्ली उन्हातून जाणं वगैरे बंदच झालेलं आहे. आणि त्यामुळं काय झालंय की स्किन प्रॉब्लेम चालू झाले आहेत. उष्णताची ऊर्जा जी तयार होते खाण्यापिण्यातून ते खर्च होणं बंद होऊन गेलेलं आहे. भाजीवाला सुद्धा घरी येऊन भाजी द्यायला लागलेला आहे. त्यामुळं काय झालंय की बाहेर पडणं फिरणं बंद, आणि त्यामुळं वजन वाढणे, त्यामुळं ती ऊर्जा जी क्रिएट होते. आपण साधी शाळेत शिकलेलो आहे की एखाद्या पदार्थाला जर उष्णता दिली तर तो पदार्थ भले लोखंड जरी असेल, लोखंडाला उष्णता दिली तरी ते लोखंड प्रसरण पावतं. आणि त्या पद्धतीने समजा आपल्या शरीरात जर उष्णता तयार व्हायला लागली तर आपलंही शरीर प्रसरण पावायला लागतं, आपल्यालाही ग्रंथी अनबॅलेन्स व्हायला लागतात. आणि ह्या मग घशातल्या ग्रंथी जेव्हा अनबॅलेन्स होतात आणि त्या नीट लीक होत नाहीत, मग त्यामुळे हार्मोन्समध्ये खूपच बिघाड होऊन जातो. कारण हार्मोनसाठी ग्रंथी सगळ्या ओके असणं गरजेचं आहे, पचनक्रिया व्यवस्थित असणं गरजेचं आहे, मासिक धर्म व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आणि हे जर जसजसं उष्णता, ह्याच्या पाठीमागं थायरॉइडच्या पाठीमागं सगळ्यात मोठं आहे ती उष्णता. आणि उष्णता जर तुम्ही कंट्रोलमध्ये महिलांनी नाही ठेवली, जर व्यायाम प्रकार केले, नाही जर योग्य काळजी घेतली, तर 100% सध्या थायरॉइडचं प्रमाण वाढलंय. ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त स्त्री आहेत, जे आरामदायी जीवन जगतात. पण सर जसं तुम्ही म्हणला थायरॉइड आहेच, पण मासिक धर्मामध्ये पण अनियमितता हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आत्ता जो आहे महिलांसाठी तो बघायला मिळतो. तर मग त्याचे रिझन PCOD असेल, PCOS असेल, किंवा गर्भाशयातील गाठी हा सुद्धा एक असा आजार आहे की तो 99% महिलांमध्ये जर बघितला तर तो आहेच. होय, कारण काय ह्याला सांगितलं ना, सध्याचं राहणीमान जे उंचावलेलं राहणीमान आहे ते बिघडलेलं आहे सगळं. कारण कसं आहे, पैसा हा माणसाचं राहणीमान उंचावू शकतो, बरोबर. हां, पण माणसाचं शरीर किंवा माणसाचं मन किंवा माणसाचे विचार हे उंचावले गेले पाहिजेत असं मत आहे माझं. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? व्यायाम केला पाहिजे, त्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे. त्यासाठी कसं आहे, तुम्हाला परफेक्ट आहार सांगणारी कोणतरी व्यक्ती, जुन्या जमान्यातले जे विचार आहेत, जुन्या जमान्यातले जे उपचार आहेत ते घेणं गरजेचं आहे. निसर्ग उपचार करणं गरजेचं आहे. आयुर्वेदिक कुणाचंही करा तुम्ही, पण आयुर्वेदिक उपचार करा. हे आपल्या भारत देशाचे आहेत. निसर्ग उपचार भारत देशाचा आहे, जे जगभर मान्य करते. आज माझ्याकडे सुद्धा जवळपास 54 देशातून लोक येतात माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी, निसर्ग उपचार घेण्यासाठी, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेण्यासाठी. हे आज आपण पाळणं गरजेचं आहे. नॅचरल लाईफ जगणं गरजेचं आहे. आज नॅचरल लाईफ आपण विसरून गेलोय, त्यामुळं बराच तोटा आपण करून बसलोय. एक तर आयुष्यमान आपलं स्वतःचं कमी करून बसलोय. दुसरी गोष्ट की आपलं आजारांचं प्रमाण आपण वाढवून बसलोय. पूर्वीच्या महिला जर बघितल्या तर खूप काटक असायच्या, म्हणजे विचार केला तर असं 4 आणि 5 मुलं झाली तरी त्या महिलेला काय वाटायचं नाही. आता 1 मूल झालं तर महिला पूर्ण कोसळलेली असते. आणि तिचं शरीर जर बघितलं तर ते सिझर झालेलं असतं, किंवा नॉर्मल डिलिव्हरी जरी झाली तरी ते पोट न बांधणे, शेक भाज नीट न घेणे, नीट विश्रांती न घेणे. पूर्वी 6 महिने विश्रांती घ्यायची म्हणून महिला 100 वर्ष जगायच्या. आज 1 महिना सुद्धा विश्रांती घेत नाही म्हणून 60-70 मध्येच मरायला लागलेले. बरं, मरण काय कुणाला चुकलेलं नाही, एक दिवस सगळ्यांना त्या वाटेला जायचंच आहे. पण कसं आहे की निरोगी शरीर असावं. यातना भोगून मला पृथ्वीवरती जर स्वर्ग आहे असं जर म्हणायचं असेल, म्हणजे कोण म्हणत असेल स्वर्ग आणि नरक, तर कोण तिथून बघून परत आलेलं नाही. ही एक कल्पना आहे, म्हणजे माझ्या विचारानं मी तुम्हाला सांगतो, ही एक कल्पना आहे की स्वर्ग असा असतो आणि नरक तसा असतो. नरकामध्ये गेल्यानंतर तेलात तळतात, काय काय भासतात, खूप मोठ्या मोठ्या शिक्षा देतात, असं नरकात असतं.
पृथ्वीवरती सध्या आजार भोगणं म्हणजे नरकच आहे आणि निरोगी राहणं म्हणजे स्वर्गात असल्यासारखं आहे. त्या यातना सहन शेवटी आपल्या शरीरालाच करायला लागतात. तेलात तळल्यानंतर पण यातनाच आहे तो. विविध प्रकारचे औषधांचा बडीमार करायचा, योग्य काळजी घ्यायचं नाही, जिभेचे चोचले पुरवत बसायचं आणि व्यायामाचा अभाव, हे जे करताना हा नर्क आहे. सरळ सरळ नरकात जाण्याच्या गोष्टी आहेत या. नर्क म्हणजे हेच भोगणं आहे. आणि व्यायाम करणं, सुदृढ शरीर ठेवणं, आई आई कराय न लागणे किंवा कुठल्याही पद्धतीचे गुडघे दुखतायत, कंबर दुखतायत, थायरॉइड झालाय, BP, शुगर, कॅन्सर, हे सगळं नरकातल्या गोष्टी आहेत. ह्या करू नयेत आणि ह्याच्यापासून मुक्त राहणं म्हणजे स्वर्गात राहणं. आणि हे तुम्हाला ठेवण्याचं काम आयुर्वेद कित्येक वर्ष झालं करत आलाय, सांगत आलाय. मी तर इतकी वर्ष झालं प्रत्येकांना सांगत आलो आहे की आपण अशा अशा पद्धतीनं नॅचरल लाईफ जगा. जे काय घ्यायचं ते आयुर्वेदिक घ्या, जे काय असेल तर ते नैसर्गिक ट्रीटमेंट घ्या. नॅचरोपॅथीमध्ये तुम्ही यायला पाहिजे. आज गव्हर्नमेंटसुद्धा नॅचरोपॅथीला खूप महत्त्व द्यायला लागलं आहे. आज आयुष मंत्रालय आहे जे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी लोकांच्या आरोग्यासाठी द्यायला तयार आहे. पण लोकांना त्याच्यावरती भरोसा नाही की काही माहीत नाही. मोठमोठे नॅचरोपॅथीचे आता कोर्स आलेले आहेत, मोठमोठे कॉलेजेस आता व्हायला लागलेले आहेत, एज्युकेशनमध्ये आता नॅचरोपॅथी यायला लागलेलं आहे. आणि खरंच ही गरज आहे. गव्हर्नमेंट जितका करायचं त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न करते, पण कदाचित आपणच मागं पडायला लागलो. मी कळकळीची विनंती करतो हात जोडून की तुम्ही कोणत्याही प्रकारे स्वतःच्या शरीराची हेळसांड करून घेऊ नका. स्वतःच्या शरीराची जास्त करून म्हणजे खरंच तुम्ही फसवणूक करू नका. प्रत्येकजण म्हणते की मी उद्या सकाळी फिरायला जाणार, मी उद्या सकाळपासून असं करणार, तसं करणार, हे डाएट करणार, ते डाएट करणार, आणि काय तर चांगलं दिसलं की पटकन खायचं, आजच्या दिवस असू दे उद्यापासून करतो. मला तर बरेच भेटतात की मी रोज 1 तास फिरते. 1 तासात किती किलोमीटर चालता? कमीत कमी 3 किलोमीटर. तुम्ही सांगितलं ना 3 किलोमीटर, अहो ते अर्ध्या तासाच्या आत चालायला पाहिजे. तुम्ही 1 तास लावता त्या गोष्टीसाठी. चालणं कसं असायला पाहिजे? महिला तरी म्हणजे ग्रुप असल्याशिवाय जातच नाहीत फिरायला, गप्पा मारत. ते कसं आरोग्य चांगलं राहणार? तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे, हे दुसरं कोणाच्या हातात नाही. आणि हे तुम्हाला शिकवते ती तोडकर संजीवनी. तोडकर संजीवनी खूप साऱ्या ट्रीटमेंट्स केल्या जातात. ह्या शिकवल्याही जातात आणि सांगितल्याही जातात. ह्याचं सर्टिफिकेट देत नाही, पण घरगुती उपाय कसे करायचे तुम्हाला माहिती नसेल, आमच्याकडे आम्ही तुम्हाला करून दाखवतो. बघा त्याचा छान उपचार आणि छान इलाज तुमच्यावरती होऊ शकतो. तोडकर संजीवनीमध्ये खूप सारे, आम्ही आता तरी नवीन एक सेटअप केलेला आहे ज्यामध्ये आम्ही लोकांना बोलवतो, येतात. आणि बोलवतो म्हणण्यापेक्षा खूप लोक येतात स्वतःहून, आणि त्यांना आम्ही ज्यांना बोलवतो त्यांना दाखवतो की कशा पद्धतीने करतो. आणि जे येतात त्यांच्यावरती खूप छान प्रकारे ट्रीटमेंट नॅचरल पद्धतीनं होतात. सरांशी आपण अजून अशाच काही गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी जाऊया एका छोट्याशा ब्रेकवर. तोडकर संजीवनी आरोग्यविषयक कार्यक्रमात आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकवर जाण्याच्या आधी आपण सरांशी बोलत होतो की महिला त्यांच्या बाबतीतले जे काही आरोग्यविषयक समस्या आहेत त्याच्यावरती सरांनी बरीच आपल्याला माहिती दिली. सर, ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही सांगितलं की महिलांमध्ये जे काही समस्या आहेत आता आरोग्यविषयक त्या कशामुळे होतात, पण याच्यावरती तोडकर संजीवनी उपचार केंद्रातून कशा पद्धतीनं उपचार केले जातात? खूप छान प्रकारे केले जातात. जे केले जातात ते नॅचरल केले जातात. जे केले जातात ते माझ्याकडे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांच्यामार्फत केले जातात. आणि आम्ही लोकांना खरं तर बरं करण्यासाठी काम करतो. खूप म्हणजे अगदी जास्त करून कुठेही पैसा खर्च न करता किंवा करायला न लावता आमच्या इथं सुरुवातीला आम्ही नाडी परीक्षण करतो. नाडी परीक्षण मध्ये आम्ही कोणत्या कारणामुळे हा आजार झालाय हे ते नाडी परीक्षेचं मशीन सांगतं. पूर्वी वैद्य असायचे बघा, सांगायचे, किंवा आपण ऋषी मुनी वगैरे जे काय असायचे तर त्यांनी ज्यांनी ग्रंथ लिहिले ते, किंवा नंतरच्या काळातले ते वैद्य नाडी बघितलं की लगेच ती व्याधी सांगायचे, ते कशामुळे झालं हे समजायचं. तर त्याच पद्धतीची जी आहे सध्या कसं झालं की माणसांना हातावरती असं कुणी नाडी बघितली तर विश्वास पटत नाही. बरोबर. हां, त्यांना रिपोर्ट्स लागतात. मग इट्स ओके, तशा पद्धतीचं मशीनही आज आहे तोडकर संजीवनीमध्ये जे तुम्हाला रिपोर्ट्स देतं. हां, तुमचे रिपोर्ट येतात त्याच्यावरती तुम्ही काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, किंवा कशा पद्धतीनं आपलं आयुष्य असलं पाहिजे. पुढं जाऊन आत्ता सध्याची तुमची जीवनशैली कशी आहे, पुढची कशी असायला पाहिजे, काय बदल केले पाहिजेत, सगळ्या गोष्टींची माहिती त्याच्यात येते. तुमच्या हाडांची ताकद, तुमची पचनक्रिया कशी आहे, काय आहे, तुम्ही अजून ती वाढवण्यासाठी काय खाल्लं पाहिजे म्हणजे ते सांगतात. अशा पद्धतीच्या खूप साऱ्या माहितीज असतात. तुमची मेंटली सध्याची कंडिशन काय आहे,
ते सुद्धा ते मशीन सांगतं की तुमची मानसिकता कशी आहे. महिलांच्यामध्ये भित्रेपणा, अनामिक भीती हे खूप वाढलेले असते. तर त्याच्या पाठीमागचे कारणं, त्याच्या पाठीमागचे अनबॅलन्स झालेले हार्मोन्स किंवा गर्भाशयातल्या गाठी असतील, ब्रेस्टमधल्या गाठी असतील, घशातल्या गाठी असतील, ह्या सगळ्याची इत्थंभूत माहिती आणि कुठल्याही प्रकारे ते न चुकता अगदी परफेक्ट अशा पद्धतीने अचूक निदान करून ते डायरेक्ट मशीनच देतं. त्यानुसार आमच्यातले डॉक्टर ठरवतात की ह्यांना कशी ट्रीटमेंट द्यायची, काय ट्रीटमेंट द्यायची, आणि त्या ट्रीटमेंटनुसार आम्ही काम करतो. आम्ही म्हणत नाही की आम्ही 100च्या 100% लोकांना बरं केलं आहे, पण 100%मधले ना आम्ही 95% तरी लोकांच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे की ज्यांनी बाबा 95% लोक तरी कमीत कमी चांगल्या पद्धतीनं बरे झालेले आहेत, छान झालेले आहेत. आणि माझ्याकडे हा जो काय भाग आहे, जवळपास 7 लाख पेशंटचे माझ्याकडे अभिप्राय आहेत की बरे झाले आहेत. ह्यात मसाज थेरपी येतात, ह्यात पंचकर्मा येतं. आता थायरॉइडसाठी तुम्ही किंवा PCODसाठी किंवा गर्भाशयातल्या गाठींसाठी किंवा घशातल्या गाठींसाठी म्हणतात ना, तर त्यासाठी सुद्धा खूप छान प्रकारचे ट्रीटमेंट्स करता येतात. काही वनस्पती आहेत ज्यांचा सुकलेला पाला घेतल्यानंतर त्यांचे आम्ही लेप करतो. काही म्हणजे मार्केटला आता फळं असतात, आवळा आहे, उंबर आहे, अंजीर आहे किंवा असे बरेच आहेत. आता मसाले पदार्थांमध्ये लवंग आहे, लसूण आहे, तर ह्याचा उपयोग, गूळ आहे, चुना आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यांच्यापासून आम्ही लेप बनवतो. साध्या साध्या गोष्टी असतात ज्याच्यापासून लेप बनवतो. ते लेप आम्ही लावल्यानंतर एकाच दिवसामध्ये फरक जाणवतो. एका दिवसामध्ये एवढ्या फास्ट त्याचा रिझल्ट आहे. अहो खूप छान. म्हणजे निसर्गा इतकी देणगी कुणीही दिलेली नाही, निसर्ग इतकी ताकद कोणाकडेही नाही. आणि हे ओळखलं ते फक्त भारतीयांनी, सगळ्या भारत देशातील लोकांनी. म्हणून तर परमेश्वरानं 92% वनस्पती, ह्या औषधी वनस्पती आपल्या भारत देशात आहेत. अशा पद्धतीच्या खूप छान प्रकारच्या वनस्पती आहेत आणि त्याचा उपयोग आपल्या भारतीयांना कळाला पाहिजे. आता काळाच्या ओघात आपण लुप्त पावत चाललेली ज्या थेरपी आहेत त्या सगळ्या आपण पुन्हा आणल्या पाहिजेत. आणि कोविड नंतर ना जग पुन्हा इकडं वळायला लागलेलं आहे, आयुर्वेदाकडे वळायला लागलेलं आहे. मी परत एकदा सांगेन, माता भगिनींना सगळ्यांना विनंती करून सांगेन की जे काही घ्यायचं ते आयुर्वेदिक घ्या, कारण हे आपल्या घरचं आहे, आपल्या देशाचं आहे, हे आपले संस्कार आहेत, हे आपली संस्कृती आहे. आणि बाहेरच्या ट्रीटमेंट्स असतात ना त्या काय चुकीच्या नाही आहेत, बरोबर आहेत, पण ज्या वातावरणानुसार त्या वातावरणातलं ते ठरलेलं आहे. आता भाकरी जी आहे ती महाराष्ट्रातच खाल्ली जाते, भाकरी. ते आता फॉरेन कंट्रीजमध्ये भाकरी नाहीत बरं करत, तिकडं ब्रेड खाल्ला जातो, आपल्याकडे भाकरी खाल्ली जाते. हा फरक जाणा. आज आईच्या हातची भाकरी आणि मम्मीच्या हातची भाकरी, दोघींच्या चवीमध्ये खूप फरक आहे. मी नेहमी गमतीशीर असं सांगत असतो, कारण आई ही खूप मायेनं भाकरी करत असते आणि ती खाल्ल्यानंतर खरोखर खूप समाधान मिळतं, त्याच्यातून ताकद येते. अशा सगळ्या ज्या पारंपरिक गोष्टी आहेत, आध्यात्मिक गोष्टी आहेत, हे अध्यात्म आम्ही इथं, भक्तिरस असो, अध्यात्म असो, हे सुद्धा आम्ही इथं जतन केलेलं आहे. आम्ही ते सुद्धा इथं छान प्रकारे आम्ही लोकांना समजवून सांगतो. आणि छान प्रकारे आम्ही, भीती घालणारी खूप लोक आहेत समाजात. आज 10 रुपयाचा बिस्किट पुडा घेऊन येतात आणि भीती घालतात, बघा अंगावरती काढू नको म्हणतात. ही भीती घालणारे लोक खूप भेटतात, पण धाडस देणारं एक कोणतरी भेटतंय, त्याच्याकडून धाडस घ्या. आम्ही तुम्हाला धाडस देण्याचा प्रयत्न करतो, आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि जे देतोय ते चांगलं देतोय, नॅचरल देतोय. अशा काही प्रकारचे जे लेप आहेत, जे घशासाठी वेगळे आहेत, गर्भाशयासाठी वेगळे आहेत, वेगवेगळ्या थेरपीज आहेत माझ्याकडं, जे अगदी म्हणजे ज्यांना 3-3, 4-4 लाख रुपये खर्च येतो ते अगदी 10% 30,000 आणि 40,000 रुपयेमध्ये माझ्याकडे होऊन जातात. सर तुम्ही जसं आता म्हटलं की वेगवेगळ्या थेरपी आहेत, म्हणजे एक साधारण सांगू शकाल की काय थेरपीज आहेत? थेरपीज आता कसं आहे की महिलांना गर्भाशयात गाठी असणे किंवा काय असणे, ह्या सगळ्याच गाठी कॅन्सरच्या असतात असं नाही आहे. बरोबर. हां, त्यासाठी पहिलं म्हणजे महिलेनं घाबरू नये. ती जी भगिनी आहे तिनं घाबरू नये. भीती आली की भीतीनं पोटात गोळा येतो, तशा पद्धतीनं ते भीतीमुळं आजार जास्तच वाढत राहतो. काही होत नाही, तुमचं शरीर एवढं मजबूत आहे की परमेश्वरानं सांगितले 100 वर्ष टिकणार आहे. मग कशासाठी तुम्ही घाबरता? घाबरू नका. आणि प्रत्येक गोष्टीला निसर्गात हजारो उपचार दिलेले आहेत, हजारो वनस्पती अशा आहेत की ज्या तुम्हाला प्रत्येक आजारातून, व्याधीतून बाहेर काढू शकतात. असं आहे. आता त्या पद्धतीचे लेप्स आहेत, त्या पद्धतीच्या ट्रीटमेंट आहेत. नाडी परीक्षण केल्यानंतर आम्हाला सगळ्या गोष्टी समजतात. आणि आमच्या इथं नाडी परीक्षणाला एकही रुपया घेत नाहीत. मशीनवरती कुठेही चेक करायला गेलात
मोस्टली कुठं ते होतच मशीनवर नाही. होतच नाही हां. असं. पण जे आहे ते मशीन, आम्ही पण जे मशीन घेतलेलं आहे त्या मशीनवरती सगळं समजतं आणि ह्याचा आम्ही बाहेर जरी समजा कुठं बेसिक जरी करायचं असेल, किरकोळ जरी वात पित्त कफ जरी बघायचं असेल त्या मशीनवरती, तरी 5,000 रुपये घेतात. अच्छा. पण आमच्या इथं आम्ही सगळी तपासणी करतो, खरं एकही रुपये घेत नाही. आम्ही फ्रीमध्ये करून देतो. कारण का की आम्हाला लोकांना बरं करायचं आहे. आम्हाला समजलं पाहिजे. अचूक निदान झालं तर आम्ही एखाद्या व्यक्तीला न्याय देऊ शकतो. बरोबर बरोबर. हां, नाहीतर ते नाही समजलं तर मग हे ट्रायल बेसिसवरती मग हे झालंय का बघू, ते झालंय का बघू, यात आम्हाला कोणाला त्रास देत बसायचं नाही. आम्हाला जे करायचं आहे ते चांगलं करायचं आहे, प्रामाणिकपणे करायचं आहे. म्हणून तर इतकी वर्ष झालं मी व्याख्यानं द्यायला जातो, कोणाकडून एकही रुपये घेत नाही मी. कारण का हे आपल्या भारत देशाचं आहे. ह्याचा प्रचार आयुर्वेदाचा व्हायलाच पाहिजे. ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. स्त्रीचीच अशी नाही, प्रत्येक पुरुषाची जबाबदारी आहे, सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या भारत देशाचा हा आयुर्वेद हा जग मान्य करायला लागला आणि अजून याचा प्रचार जेवढं होईल तेवढं आपल्याला ह्याचं फायदा होणार आहे, बेनिफिट होणार आहे. बाहेरच्या देशातनी कुठलाही एकही देश असा नाही आहे की ज्याच्यात बाबा 92% औषधी वनस्पती आहेत, असं एकही देश नाही. कारण जगाच्या पाठीवर कुठेही गेला तर आईचं रूप फक्त भारत देशाला मानलेलं आहे. हां, म्हणून इथं खरोखर सगळ्या माता भगिनींना विनंती करतो की स्त्रीला जो मान सन्मान जे पेहराव दिलाय तो सगळा पूर्वीच्या लोकांनी विचार करून दिलेला आहे आणि त्यानुसार पेहराव असला पाहिजे. सोन्याचं मी सांगतो की सोन्याचं एक तरी मणी इथं लागला पाहिजे तर आपल्याला थायरॉइडच्या सगळ्या ग्रंथी बॅलन्स राहतात. खूप सारे घरगुती उपाय करू शकता. खूप सारे ट्रीटमेंट्स आहेत तोडकर संजीवनीमध्ये आणि त्या हे अगदी कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेत होतात. आमच्या इथं 5 दिवसांमध्ये ना आमच्या इथं राहण्याची सोय 400 रुपयेमध्ये राहायला देतो आणि ते सगळं जर इन्क्लूड पकडलं तर 30-35 हजारच्या पुढे खर्च जात नाही आमच्या इथं. जी सगळी ट्रीटमेंट धरून सगळी ट्रीटमेंट धरून 30-35 हजार रुपये खूप झाले त्याच्यासाठी. सर तुम्ही आता सांगितलं की तोडकर संजीवनीमध्ये उपचार कशा पद्धतीनं केले जातात, पण हे आजारच उद्भवू नयेत किंवा हे होऊच नयेत यासाठी काय करायला पाहिजे? यासाठी निसर्गाचा उपयोग करायला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, योग्य आहार घेतला पाहिजे आणि तोडकर संजीवनीशी कनेक्ट राहिलं पाहिजे. कारण सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की जिथून चांगलं मिळते ना तिथून घ्या, जिथून धाडस मिळते तिथून धाडस घ्या. एखादी भीती घालणारी मैत्रीण आहे तर तिच्यापासून थोडंसं लांब राहिलं पाहिजे आणि एखादी धाडस देणार आहे, भले हे बघा आजार जरी असला आणि एखादी मैत्रीण म्हणले काय होत नाही ग मी आहे तुझ्यासोबत चल असं म्हटलं तरी जो एक बॉडीमध्ये जी एक ऊर्जा क्रिएट होती ती आजारावरती मात करू शकते. एखादी मैत्रीण म्हणली बघ बाई नाहीतर अंगाव काढू नको असं जर म्हटली तर छोटा आजार सुद्धा मोठा होऊन जातो. म्हणून काय घ्यायचं ते आपल्याला समजलं ना की परफेक्ट आपण आपलं लाईफ जगू शकतो. बघा प्रत्येकानं निरोगी आयुष्य जगलं पाहिजे, छान आयुष्य जगलं पाहिजे. मनुष्य प्राण्याचा जन्म हा आपल्याला उपभोगण्यासाठी दिलेला आहे सगळ्या गोष्टींचा. म्हणून तर पंचपक्वानाची थाळी ही परमेश्वरानं फक्त मनुष्य प्राण्याला दिलेलं आहे. हां, सगळ्या प्रकारचं फूड तुम्ही खाऊ शकता, प्रत्येकाची चव ओळखू शकता. भावना सगळ्यात जास्त, बुद्धी सगळ्यात जास्त मनुष्य प्राण्याला दिलेली आहे आणि त्यानुसार आपण प्रगतीकडे जात असताना हे शारीरिक नुकसान करून घेऊ नका. सरांनी बरीच माहिती दिली आपल्याला. निसर्ग उपचार पद्धत म्हणजे काय, तोडकर संजीवनीमध्ये कशा पद्धतीनं थेरपीज अवेलेबल आहेत हे सगळं तुम्हाला सरांनी सांगितलंय. तुम्हाला सरांशी संपर्क साधायचा असेल किंवा तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राशी संपर्क साधायचा असेल तर आमच्या स्क्रीनवर त्यांचा नंबर आणि त्यांचा पत्ता आहे. तुम्ही कधीही त्यांना भेटू शकता आणि तुमच्या शंका, तुमचे उपचार त्यांच्याकडनं करून घेऊ शकता. अशाच आणखीन काही माहितीसह आपण भेटणार आहोत सरांना पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.